अरे मुलाकडची मंडळी आली. पार्वती, त्यांना ओवाळायची तयारी घेऊन ये. अजूनही वेळ आहे. पार्वती, अबे ये की. आले आले. या या. या बसा. नंदी, हा. पाहुण्यांसाठी सरबत घेऊन ये जा. हो आबा सर. कसा झाला तुमचा प्रवास? छान छान मस्त. खरं तर मी आधीच ठरवलं होतं की लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचं, पण इथलं थाटमाट बघून असं वाटतंय की लग्न असंच व्हायला हवं. असं कसं? माझ्या एकुलत्या एका मुलीचं लग्न आहे, ते मी इतक्या थाटामाटात केलं नाही तर आयुष्यभर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. आबासाहेब, तुम्ही म्हणाल तसं. हा नंदी माझ्या अगदी मुलासारखा आहे. सकाळपासून घरात हाच खूप जबाबदारीनं राबतोय. असं वाटावं की याच्याच घरचं कार्य आहे. नंदी, सरबत देत. होय आबा सर. काय केलास? सॉरी काय सॉरी? नवरा मुलगा आहे मी, कळत नाही का तुला? चल साफ कर. थांबा, मी करते. तुम्ही नाही, याने सरबत सांडलाय ना, याने माझे कपडे खराब केलेत. आता हात साफ करेल. बघतोस काय? साफ कर. अरे नंदी, काय हे? अरे अशी धडपड करू नकोस, जरा सांभाळून. जा, त्यांना आत घेऊन जा. त्यांचे कपडे साफ करायचे आहेत ना, जा घेऊन जात मध्ये. तुम्ही घ्या ना. दिशा, पुन्हा एकदा खरंच विचार कर. या सर्वांसोबत तुला लग्न करायचंय का? बघ ना यार, तुझा होणारा नवरा कसा त्या प्रियाच्या घरी सर्वण म्हणून काम करतोय. हा आदित्य काय अवतार करून घेतला यार. ए वीर, तू माझ्याशी फोनवर असं काहीतरी इरिटेटिंग का बोलत होतास? इरिटेटिंग म्हणजे तुला आत्तापासूनच मी इरिटेटिंग वाटू लागलोय. बर तरी बरं, तुझं अजून लग्न झालं नाहीये म्हणजे तुझ्यासाठी सगळं काम करणार मी, तुला माहिती काढून देणार मी, आणि किर्लोस्कर घराण्याची सून होणार तू. मग मला काय मिळणार? एकदा का त्या घराची सून झाल्यानंतर, प्रॉपर्टी मिळाल्यानंतर मला ना तू दुधातल्या माशीसारखं असं बाजूला काढून टाकशील, राईट? वीर डार्लिंग, I love you so much. You know that, right? रिअली? प्रूव्ह इट. ते ना मला प्रूव्ह करण्याची गरजच नाही पडणार. तुला माहितीये मिहीर, मी हे जे काही सगळं करते ना, हे फक्त तुझ्यासाठी करते. हे बघ, मी एकदा का त्या घरची सून झाले की मग संपूर्ण किर्लोस्कर एम्पायर आपल्या ताब्यात असेल. तुला माहितीये, आपण 2 जन्म घेऊन सुद्धा उभं नाही करू शकणार इतकी प्रॉपर्टी आहे यांच्याकडे. मिहीर डार्लिंग,
यू डोंट वरी प्लीज. हे बघ, प्रीतम ना फक्त नावाला माझा नवरा असणार आहे, पण माझ्यावर खरा अधिकार फक्त आणि फक्त तुझा असेल. या, एक मिनिट. तू खरंच या घरात नोकर आहेस का? नाही म्हणजे आबासाहेब तुला फॅमिली मेंबर सारखे वागवत आहेत, त्यांच्या मुलाचा मान तुला देत आहे म्हणून विचारलं. आता हा त्यांचा मोठेपणा आहे ना. नाही पण ही लोक खरंच खूप चांगली आहेत. मला आणि माझ्या अख्ख्या कुटुंबाला त्यांनी खूप समजून घेतलं, खूप प्रेमाने वागवलं, अगदी घरातल्या माणसासारखं वागवलं. वा वा, छान. मग तुला या घरात सगळ्यात जास्त कोण आवडतं? प्रिया आवडते का तुला? तुझ्या मालकीन? प्रिया मॅडम कोणाला नाही आवडत ना. आणि त्या आहेतच तशा चांगल्या, म्हणजे प्रेमळ आहेत, मनमिळावू आहेत, सगळ्यांना खूप रिस्पेक्ट करतात. दादासाहेब, आबासाहेब, मंदामावशी सगळ्यांचा रिस्पेक्ट करतात. आणि अरे असं का थांबलास? तू माझ्या बायकोचं इतकं कौतुक केलंस की आता मला तिला भेटायची इच्छा झाली. माझं एक काम करशील? बोला ना. माझी आणि प्रियाची भेट घालून दे ना. मला माहिती आहे तू हे करू शकतोस. हा करू शकतो, पण असं लग्नाच्या आधी भेटणं आबासाहेबांना नाही आवडणार, त्यांची परवानगी घ्यावी लागेल. अरे कमॉन यार, कोणत्या जगात राहतोयस तू? 2024 चालू आहे. आज आमचा साखरपुडा आहे, 2 दिवसात लग्न होईल. पुढे आयुष्यभर आम्ही एकत्र राहणार. मग आज भेटलं तर अडचण काय? बोला वाटते रे तुमच्याशी. प्लीज कर ना काहीतरी. बरं ठीक आहे, थँक्स. चल. प्रिया मॅडम, प्रिया मॅडम, रोहित सरांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. गानाजी भरीला, गानाजी भरीला, सवा खंडीजी सुपायरी, सवा खंडीजी सुपायरी ग, सवा खंडीजी सुपायरी. श्रीकांत, आदित्यचा काही फोन आला होता का रे? नाही आला अजून. ते निघालेत का नाही हेही माहिती नाहीये मला. काळजी वाटते रे. आज प्रीतमची हळद आहे. एकदा फोन करून बघतोस आदित्यला? बघतो. तू नको काळजी करू, मी करतो फोन. हा, हॅलो बाबा. आदित्य, अरे निघालात का नाही अजून? अरे आईला काळजी करते रे. आणि आज प्रीतम आणि दिशाची हळद आहे, हे लक्षात आहे ना तुमच्या? नाही, सगळे लोक आले, सगळी तयारी झाली, पण अजून नवरदेवाचा पत्ता नाही, म्हणून विचारतोय. आदित्य, तुम्ही तिकडे काहीतरी वेगळं करताय हे लक्षात येतंय माझ्या. ॲड शूटच्या वेळेला तू आईल्यापासून काहीतरी लपवून ठेवलं होतंस. त्याचे परिणाम किती भयंकर झाले आठवतंय ना तुला? म्हणजे लक्षात आहे ना? तसं करू नकोस आता.
नाही बघ, माझी खात्री आहे तू तसं करणार नाहीस. अहिल्याला मान खाली घालायला लागेल असं काही करणार नाहीस हे माहिती आहे मला. तरी सांगतोय मी तुला. बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी असं काहीच करणार नाही. आम्ही येतोय आजच. विश्वास आहेच रे, पण काळजी वाटते ना. बाकी इकडे अहिल्याचा उत्साह बघण्यासारखा आहे. लवकर निघा तुम्ही. ओके, बाय. येत आहे. कामात अडकले होते, बाकी काही नाही. माझा तर इमोशनल ब्रेकडाऊन होतोय. एकदम जर वेळेत आला नाही तर माझं काय होणार. ये ये बस इथं. बस. हे बघ, असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे. ते दोघे नक्की येणार. अगं दिशा डार्लिंग, अहिल्या बोलते तर नको टेन्शन घ्यायला आपण. हा, तू चल बरं, रेडी होऊन घे. अहिल्या अगं, तिचं प्रीतमवर खूप प्रेम आहे ना. तिने खूप स्वप्न पाहिलं होतं या किर्लोस्कर घराण्याची सून होण्याचं, तिच्या लग्नाचं. त्यामुळे थोडी इमोशनल झालीय. तुम्ही काहीच बोलत नाही आहात. मला आबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला जास्त बोलायला आवडत नाही. एक सांगू, तुमच्या सौंदर्याची तारीफ करावी तितकी कमी आहे. मला खरंच स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटतोय की मला इतकी सुंदर मुलगी बायको म्हणून मिळतेय. मला सांगा ना, मी आवडलो का तुम्हाला? मला माहित नाही. माहित नाही? हो, तुमचंही बरोबर आहे. आपली अजून ओळखच झालेली नाही ना. आपण कधी बोललो नाही, भेटलो नाही. कसं आवडणार म्हणा? बरोबर आहे. पण तुमची काही अपेक्षा असतील ना तुमच्या होणाऱ्या नवऱ्याकडून. ॲटलिस्ट ती तरी सांगा प्लीज. माझा होणारा नवरा हसरा, त्याने मला सतत हसवत राहायला हवं. प्रत्येक अडीअडचणीत माझ्या सोबत उभा असावा. मी रुसले ना तर मला मनवावं. मी रागावले तर माझा राग शांत करावा. आयुष्य जितकं सिरियसली घ्यावं ना, तितकंच हसत खेळत घ्यावं त्याने. तो सोबत असताना कुठलीच काळजी वाटू नये. त्याच्यासोबत सुरक्षित वाटावं. तो सोबत असताना आणखी कोणी जवळ असण्याची गरजच वाटू नये. सुखात दुःखात, हसताना रडताना, आजारपणात सगळीकडे सोबत असायला हवा. आणि तो फक्त माझा असावा. बापरे, हे सगळे गुण तर मजेत नाही, तरी तुम्ही माझ्यासोबत लग्न करायला तयार आहात? नाही म्हणजे तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला हवा तसं नवरा बनण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. मला आनंद आहे की आपलं लग्न होत आहे. आय होप तुम्हाला सुद्धा आनंद होत असावा. येतो मी. नवरीला घेऊन या. पार्वती, प्रियाला घेऊन या.
प्रिया मॅडम, तुम्हाला खाली बोलवलंय. रडू नका. चालेल. नमस्कार करा. कुलदेवीला स्मरण करून समय लावून घ्या. ओवाळून घ्या. पार्वती, वळून घे. हो, हे आठवण करून घ्या. नमस्कार करा. मुलांनी मुलीला अंगठी घाला. मुलीने मुलाला अंगठी घाला. प्रिया,
लव्ह यू प्रिया मॅडम.